सकाळची छान अशी देवांची पूजा केली, नैवेद्य शिरा दाखवला, छान बाहेर हळदीचं लेपन आणि रांगोळी काढली होती. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाज वर्ल्ड. आणि आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्याच्या निमित्ताने मी आज संध्याकाळी पुरणपोळीचं नैवेद्य करणार आहे. सो दुपारनंतर मी पुरणपोळीची तयारी, पीठ मळून वगैरे सगळं ठेवलं. आणि मग ऋषभच्या स्कूलमधून फोन आला, त्याला बरं नाही. सो आम्ही आता त्याला घ्यायला चाललो. त्याला आणलं. त्याच्यानंतर मी आता संध्याकाळी सर्व दिवे स्वच्छ पुसलेले आणि आता ही रांगोळीचे रेडीमेड साचा मिळतो तोच आणलेला आहे. तर हा उपयोगी आहे, कारण की इथे आपण वेगवेगळे कलर प्रत्येक टायमाला भरू शकतो आणि जिथे पाहिजे तिथे हा साचा ठेवू शकतो. सो कुठेही मेसअप होत नाही रांगोळी आपली घरामध्ये, किंवा कोणी पुसण्याची शक्यता नाही. सो त्याच्यानंतर मग मी आता पुरणपोळीची तयारी करते, कारण की आता दीप अमावस्याची पूजा करायची होती. तर त्याच्या आधी पुरणपोळीचा नैवेद्य रेडी करूया. सो एक ना एक पुरणपोळी फुलली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं, एकदम भारी वाटत होतं. मला प्रत्येक पुरणपोळीचा व्हिडिओ करावा असंच वाटत होतं. सो ह्याच्यानंतर मी दीप अमावस्येची छान पूजा मांडली, सर्व दिव्यांना फुलं वाहिली आणि श्रीखंड आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. सो एक कणकेचा दिवाही केला होता, तर त्याने ऋषभला मी ओवाळणी केली. सो ॲक्च्युली थोडंसं ऋषभची तब्येत जरा डाऊन असल्याकारणाने माझी संध्याकाळी तारांबळ उडली, कारण की त्याला आणलं, त्याच्यानंतर त्याचं औषधं वगैरे केली, त्याच्यानंतर मग मी हे सगळी मांडणी केली. सो आता तुम्ही बघतायच, त्याला ताप असल्याकारणाने थोडासा तो मलूल आहे. अशा प्रकारे आजचा छोटासा मिनी व्लॉग मी इथेच संपवत आहे. जर आजची तुम्हाला पुरणपोळी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा. बाय बाय.